आज गडिंग्लज तालुका दूध उत्पादक व सर्व दूध संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्या वतीनं गोकुळ दूध संघानं उच्चांकी दुधाचा संकलन केलेला आहे। तर ते 20 लाख लिटर या गोकुळच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 20 लाख लिटरचं संकलन करून आणि खऱ्या अर्थानं एक गोकुळ नावारूपाला आणण्याचं काम खऱ्या अर्थानं गोकुळचे चेअरमन, युवा नेते आदरणीय नवीदभाई मुश्रीफ यांनी आणि त्यांच्या सर्व संचालकांनी हा उच्चांकी दूध संकलनाचा उपक्रम खूप मोठा राबवलेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणे हा एक चांगला स्तुत्य त्यांनी या गोकुळच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीची कामगिरी करून दाखवल्यामुळं गडिंग्लज तालुक्यातल्या तमाम दूध संस्थेच्या वतीनं आणि सर्व चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि सर्व सभासदांच्या वतीनं त्यांचा आज नागरी सत्कार करण्याचा नियोजन केलेला आहे आणि त्या नियोजनाकरता तालुक्यातल्या सर्व दूध उत्पादक आणि त्याचबरोबर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आज उपस्थित राहिले। त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि पुढील सगळ्या या गोकुळच्या कार्यासाठी आणि सर्व संचालक आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। 20 लाख लिटर दुधाचं संकलनाचा टप्पा तुम्ही अल्पावधीमध्ये पूर्ण केला, एक यशस्वी चेअरमन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय, काय सांगाल गोकुळच्या यापुढील योजना कशा असतील? कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादक सभासदांचा मी आभार मानतो की 12 लाख 4 वर्षापूर्वी जे दुधाचं संकलन होतं ते 20 लाखाचा टप्पा पार करण्यासाठी फार मोठी मदत या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक सभासदांनी त्यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये खास करून गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या तिन्ही तालुक्यातून 70% म्हशीचं आणि 30% गाईचं दूध येते। फार मोठा वाटा या 3 तालुक्याचा यामध्ये आहे, म्हणून मी खास करून या दूध उत्पादक सभासदांचा मनापासून आभार मानतो। त्यांच्यामुळे आम्ही करू शकलो आणि 20 लाखाचा टप्पा पार करू शकलो। येणाऱ्या भविष्य काळामध्येही 25 लाखाचा टप्पा आम्ही गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी तिने आम्हाला पाठबळ, आशीर्वाद आणि आम्हाला त्या ठिकाणी तिने मदत करावी अशी विनंती करतो। साहेब, काय सांगाल गोकुळच्या इलेक्शनचे वारे सगळीकडे वाहत आहेत, निवडणूक मुदतीपूर्वी मुदतीत घ्यावी असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। जे आमच्या या दूध संघाचे नेते मंडळी असतील, मुश्रीफ साहेब असतील आणि आमचे सर्व सहकारी असतील, यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की मुदतीत निवडणूक घ्यावी। परंतु काही विघ्न संतुष्टी लोक कोर्टात गेलेले आहेत सभासदांच्या मुद्द्यावरून, परंतु आता ते कोर्टाचा निकाल काय होणार काय नाही हे मी आज सांगू शकत नाही। तरी देखील निवडणुकीमध्ये गडिंग्लज तालुक्याला जे प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं मागच्या निवडणुकीत, तर येणाऱ्या काळामध्ये ते प्रतिनिधित्व मुश्रीफ साहेब दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी देतो। गडिंग्लज, आजरा आणि चंदगड हे गोकुळचं हार्ट आहे असं सगळेजण तुम्ही म्हणता दुधाच्या बाबतीत, म्हणूनच प्रतिनिधित्व आता यावेळी देणार। तर त्यासाठी या सगळ्यांना काय आवाहन कराल? ते प्रतिनिधित्व तुम्ही देणारच, पण त्यासाठी त्यांनी काय करावं मतदारांनी? नाही, आता मी तेच सांगितलं मगाशी की 70% म्हशीचं दूध या तिन्ही तालुक्यातून येते। म्हणजे कुठल्याही तालुक्यात एवढं दूध येत नाही, निम्म आहे 50-50%। तर ह्या तिन्ही तालुक्याचं खास करून मी आभार तेवढ्यासाठीच मानले की म्हशीकडं जास्त ओढा या 3 तालुक्याचा आहे आणि त्यासाठी आम्ही लिंगनूर, गडिंग्लजच्या त्या लिंगनूरच्या माळावर आम्ही जातीवंत मुरा म्हशीचा गोठा त्या ठिकाणी चालू केलेला आहे। तिथंही म्हशी चांगल्या दर्जेदार आम्ही त्या ठिकाणी आणलेल्या आहेत। तिथं तुम्ही धार काढून 2 वेळची धार काढून तुम्ही तिथे म्हशी खरेदी करू शकता, अशा पद्धतीचं आम्ही नियोजन तिथं केलेलं आहे आणि तिथंही अनुदान आम्ही 50,000 अनुदान आमचं आहे ते अनुदान आम्ही तिथं देतोय। ह्या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जातीवंत म्हशी घेण्यासाठी आमच्या गोठ्याच्या माध्यमातून, आमच्या या योजनेच्या माध्यमातून, आमच्या अनुदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी गोकुळला सहकार्य करावं अशी विनंती करतो। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।